राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आज हे बघा, आज हे एक झाड आहे. हे बघा, हे दोन वर्षाचं झाड असेल का तुमचं. आज याला ग्राफ्टिंग करायचं. तर ह्याला 3 फांदे आल्या आहेत. हे बघा, याला 3 फांदे आहेत. हे खालूनच ही एक डबल आली आहे आणि ह्या एका ह्याला 2 आहेत, म्हणजे तीन ग्राफ्टिंग करू. आणि हे स्वतःहून हे बघा चिकूचं रोप रुजलं आहे. तर काय हरकत नाही, असू दे, ते नंतर काढता येईल किंवा वाया राहिलं तर ठीक आहे, नंतर त्याला काढून दुसरीकडे लावता येईल. तर हे बघा, हे 3 आहेत. हे बघा, एकच झाडाचे रोप आहे. हे बघा, 3 आले आहेत. तर ह्याला आपल्याला आता तिघांना ग्राफ्टिंग करायचं. तर कसं करायचं ग्राफ्टिंग, तर आज बघूया. चला, तर हे बघा, मी आता सर्वप्रथम काय करतो, आपल्याला हे या झाडाला इथे ग्राफ्टिंग करायचं. मग इथे कट करतो. हे बघा, हे बघा, हे मी केवढी फांदी तोडली बघा. ही बघा, हे मी एक तोडलं. तर ह्याला हे बघा, इथे तो कट करतो. हे एक तोडलं आणि ह्याला हे बघा इथे. हे बघा, ह्यात आपल्याला तिघांना ग्राफ्टिंग करायचं. हे बघा, तर काय करायचं, हे सर्वप्रथम तर हे काय करायचं, सर्वप्रथम हे असं पहिलं असं हे काढून घ्यायचं. हे बघा, जवळून बघा, नीट बघा. तर आता हे बघा, ह्याला मी आता काय करतो, हे बघा, आता जेवढी आपली सायन आहे तेवढीच हे थोडं मोठं आहे. हे बघा, ह्याला व्ही ग्राफ्टिंग नाही करू शकत. ह्याला ठीक आहे दोघांना, हे थोडं मोठं आहे. मग काय करायचं, जेवढं आपलं सायन असणार तेवढं त्याचं हे असं काढून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे बघा, ही अशी साल काढून घेतली. ह्यानं आपल्याला व्ही ग्राफ्टिंग हे नंतर करूया. तर हे बघा, हे मी सायन घेतली. हे बघा, डोळा बघा कसा आहे, असा डोळा पाहिजे त्याचा, फुगीर डोळा, फुगीर पण न फुटलेली. ही बघा, फुटली नाही, डोळा फुगलेला आहे. हे बघा, हे बघा, पण न फुटलेली अशी फांदी घ्यायची. तोडलं नंतर हे बघा, हे असं घ्यायचं. आता अशी बघायची फांदी. हे बघा, हे बघा कशी केली बघा, तलवारी सारखी बघा. इकडे जाड, इकडे बारीक. हे बघा, इकडे जाड, इकडे बारीक, अशी बारीक आली पाहिजे. आणि ह्याला काय हातबीत लावायचं नाही कुठचं असं. आणि हे बघा, हे बसवते वेळी हे आपण जास्त जिथे सोललंय एक बाजून कमी सोलायचं, एक बाजून जास्त सोलणार ती आतमध्ये टाकायची. बघा, अशी हे बघा, बसवते वेळी अशी व्यवस्थित बसली पाहिजे. हे बघा, हे बघा, अशी फिट. हे बघा, नीट बघा. हे बघा, हे बघा, अशी बसली पाहिजे. हे बघा, फिट. हे बघा, हे बघा, हे बघा, अशी बसली पाहिजे. हे बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा, कशी फिट झाली बघा. हे बघा, हे बघा. नंतर काय करायचं, अशी टेप घ्यायची बघा. आणि बांधते वेळी काय करायचं, ही पहिली टेप थोडी ही अशी थोडी फाकवायची, ही अशी ओढायची. अशी व्यवस्थित मी पानं काढतो.
ही व्यवस्थित इथे बसली पाहिजे. ही बघा इथे जाम बसली पाहिजे. नंतर हे असे पकडून हे बघा. हे पहिलं काय करायचं, हे टोक असं थोडं वर काढायचं. हे बघा हे बघा असं बसलं पाहिजे व्यवस्थित. खालून ताईट बांधायची. हे बघा अशी खालून पहिली ज्या ताईट बांधल्यानंतर अशी व्यवस्थित ही बघा हवा पाणी फक्त गेले नाही पाहिजे आतमध्ये. हे बघा हे बघा. हे बघा. नाही का वरती बांधते वेळी पण असं बांधायचं, नाही तर काय होईल इथून पाणी जाईल. हे बघा इथून इथून पाणी नाही गेलं पाहिजे. आणि त्याच्या वरती हे बघा इथे ताईट बांधायचं, कारण इथून पाणी नाही गेलं पाहिजे आतमध्ये. हे बघा हे जर लास्टला असं खेचायचं आणि हे असं हे बघा नंतर हे ह्याच्या आतून हे असं टाकून हे असं गाड बांधायचं. हे बघा हे बघा हे बघा झालं बघा. हे बघा झालं. आता हे पक्क होणार मित्रांनो एकदम. हे दुसरं आहे. हे बघा हे बघा मी ते करून दाखवू. आता हे आपल्याला मधोमध व्ही ग्राफ्टिंग करायचं आहे. हे बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पटपट करून दाखवतो. हे बघा हे बघा असं मधोमध आलं पाहिजे. ही बघा ही फांदी घेतली. हे बघा हे बघा हे बघा बारीक झालं बघा. अगदी सोपं आहे, काय भारी नाही. सगळेजण तुम्ही करू शकता, काहीच मोठं नाही ह्याच्यात की बाबा काय. आणि मेन काय खर्च असं मोठा काय नाही ह्याला बाबा खर्च लागतो किंवा काय जास्त मेहनत आहे असं काय नाही बघा. हे बघा हेच मेन आहे. हे कसं बघा हे केलं. हे बघा इकडे किती जाड आहे, इकडे बारीक असं करायची फांदी. हे बघा नंतर हे त्याच्या आतमध्ये अशी बसवायची. हे बघा हे बघा बसवते वेळी काय करायचं, जोर नाही लावायचा, फांदी तुटणार. हे बघा असं असं व्यवस्थित हलक्या हातात अशी बसली पाहिजे. हे बघा इथे फिट. हे बघा कशी फिट बसली बघा इथे इथे फिट बसली पाहिजे. हे बघा अशी हे बघा अशी फिट बसली पाहिजे. नंतर मग काय करायचं, टेप घ्यायचं आणि ह्याला थोडंसं हे पहिलं फाकवायचं खाली आणि हे खालून बांधायला सुरुवात करायची. इथून हे बघा इथून तिला बांधायला सुरुवात करायची. बांधते वेळी ताट बांधायचं, असं लूज नाही बांधायचं. हे बघा हे बघा ह्याला मी आता 2 केशरच्या फांद्या घेतल्या, एक ह्याची घेतली आम्रपालीची आहे. हे बघा हे बघा सोपं आहे, काय भारी नाही किंवा काय हे नाही. हे बघा फक्त बांधते वेळी काय ताईट बांधायचं, त्याच्या आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे. आता पावसाचे दिवस आहेत, पाणी गेलं की ते काय उपयोग नाही, मग ते खराब होणार. हे बघा असं लास्टला ते हे ताणून. ही बघा ही कलमपट्टीचं हे वैशिष्ट्य आहे की छोटी असली तरी ती
ताणते आणि मोठी होते. हे बघा झालं. हे बघा आता या 2 झालं. हे बघा आता आपल्याला हे करूया. हे काय दुसरं म्हणजे काय, ही कलमपट्टीत तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही म्हणाल कुठचं पण प्लॅस्टिक, कोण म्हणेल चिकट टेप, तर त्याने होणार नाही मित्रांनो. हे कसं एक ऑपरेशन सारखंच आहे, त्याच्यामुळे ह्याला ग्राफ्टिंग टेपच पाहिजे. तुम्ही म्हणाल असं काहीतरी दुसरे कुठचं प्लॅस्टिक लावलं तर नाही होणार. त्याच्यासाठी ग्राफ्टिंग टेप मिळते बाजारात, तर ती घ्यायची. आता हे बघा, हे एक तिसरं आहे. बघा हे काय करायचं, हे अगदी मधोमध आलं पाहिजे. हे बघा असं ठेवून बघू शकता तुम्ही. आणि असं हलक्या हाताने त्याला, हे बघा जोर नाही लावायचं जास्त. हे बघा असं मधोमध आलं पाहिजे. हे बघा, हे बघा असं. हे बघा हे बघा असं फांदी आहे. ठीक आहे. हे बघा हे बघा हे कसं आलं बघा. हे बघा झालं. अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा कशी व्ही टाईप आली बघा. त्याच्यानंतर ही याच्या आतमध्ये अशी बसवायची. बघा हे बसवते वेळी हे बोट आहे, हे असं पकडायचं. हे बघा जेणेकरून ती ही साली म्हणजे स्किन आहे याची आणि ह्याची स्किन ही मॅच झाली पाहिजे. हे बघा एक लेवलला. आणि बसवते वेळी अशी व्यवस्थित बसली पाहिजे. हे बघा आता हे इथे समजा हे तुम्ही फांदी इथे इथपर्यंत सोडला, तिथे वर राहिलं काय हरकत नाही. वर राहिलं तरी हे महत्वाचं आहे. इथलं जे हे आहे हे महत्वाचं आहे. इकडे जर आता हे आपण इथे सोडलं नाही, हे बघा हे बाजून सोडलं नाही फांदीला आणि जरा वर राहिलं तर त्याला काय होत नाही. कारण हा इथून इथपर्यंत जॉईंट आहे तोच महत्वाचा आहे. इकडे जरा हे गॅप राहिल्यानंतर ते ऑटोमॅटिक चिपकतं. तर हे बघा याचा टेप घेतो मी. टेप काय करायची, जरा पहिली फुसायची. जर ओली असली, पाणी त्याला नाही लागलं पाहिजे. हे बघा अशी फुसायची. नंतर हे जरा हे खेचून बांधते वेळी बघा ही पण तशीच खालून बांधायची. खालून सुरुवात करायची. हे बघा पुन्हा पुन्हा व्हिडिओ टाकतो कारण तुम्हाला परफेक्ट माहिती भेटावी याची म्हणून. हे बघा टाईट बांधायचं. बांधते ह्याच्या आतमध्ये एअर किंवा एअर राहिली नाही म्हणून पाहिजे, म्हणून हे काय करायचं, खालून बांधते वेळी टाईट अशी बांधत जायची. हे बघा हे बघा अगदी सोपं आहे, काय भारी नाही की बघा. हे बघा हे बघा असं बांधल्यानंतर हे आता ही पट्टी बघा कशी ताणते. हे बघा हे बघा हे लास्टला असं ताणून इथे तुम्ही खाली बांधू शकता. हे बघा असं हे बांधून इथे खाली बांधू शकता. हे बघा हे बघा हे असं टाईट बांधायचं. हे बघा झालं. आहे जास्त काय करायचं, आता हे एक झाड आहे, आपण याला तिघांना केलं. जर जेवढ्या अशा फांद्या असतील जास्तीत जास्त करायचं. म्हणजे ह्याच्यात काय होतं, ह्याच्यातली एखादी जरी फांदी जगली तर काय हरकत नाही, झाड झालं. मग बाकीच्या या 2 फांद्या कुठच्या पण तुम्ही तोडून टाकू शकता. तिन्ही बांधल्या तिन्ही जगल्या पाहिजे असं काय नाही. आता ह्याच्यातली 1-2 कुठचे ही एक जगू दे, ही जगू दे, ही जरी मेली तरी काय हरकत नाही, झाड होणार. किंवा एक जरी ही कुठची जगली तरी झाड होणार. या बाकीच्या तोडून टाकल्यात नंतर तरी काय हरकत नाही. पण बांधते वेळी काय करायचं, असं आता ह्या 3 फांद्या होत्या तिघांना कव्हर केलं म्हणजे काय, ते ह्याच्यात कुठची पण जगू दे. सगळ्यात जगतात असं नाही, एखादी मरते पण किंवा 1-2 मरू शकतात, पण एखादी जगली ती मग झाड होणार. तर हे बघा हे झालं आहे बघा. हे अगदी सोपं आहे मित्रांनो. हे बघा कसं झाड झालं बघा. झाड हे बघा स्वतःहून रुजलेलं आहे. हे बघा हे स्वतःहून रुजलेलं आहे आणि आपण ह्याला आता इथे ग्राफ्टिंग केलं.
आणि शक्यतो काय करायचं, जमिनीपासून, ही आता जमीन आहे, मग जमिनीपासून थोडं उंचावर करायचं. कारण काय तर इकडचं पाऊस पडला की माती भीती उडते आणि फंगस लागू शकतं. म्हणून हे करते वेळी ग्राफ्टिंग थोडं हे असं उंच करायचं वरती जमिनीपासून. बस एवढंच आहे मित्रांनो. हे बघा झालं बघा, हे बघा कसं ताईट झालं बघा. ह्याला आता काय टोपी घालायची गरज नाही, काय घालायची, काय कोण म्हणतं पिशवी घालायची, काय गरज नाही. बस एवढं करायचं झालं. आता हे आता ऑटोमॅटिक सक्सेस होणार मित्रांनो. तर चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे एवढं तुम्हाला दाखवतोय मी, तुम्हाला समजावं म्हणून. तर नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, कसा व्हिडिओ वाटला सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू.